आणि आज भारतीय महिला संघ विश्व विजयासाठी निघालेला आहे। त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया। तर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होणार आहे। विश्वचषक सामन्यावर मात्र पावसाचं सावट आहे। नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर महिला विश्वचषक अंतिम सामना रंगणार आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने भिडणार आहे। दोन्ही संघ आपापल्या पहिल्या विश्व विजयासाठी उत्सुक आहेत। भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवलंय आणि अंतिम फेरीत प्रवेश केला। दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर मात केली आहे आणि आता 45,300 इतके प्रेक्षक क्षमता असलेल्या DY पाटील स्टेडियमवर भारताची कामगिरी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट राहिलेली आहे। भारत इकडे एकही सामना हरलेला नाहीये। न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवले आहेत। बांगलादेश विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर यापूर्वी कधीही सामना खेळलेला नाहीये। हेड टू हेड आकडेवारीत भारताचं पारडं कायमच जड राहिलेलं आहे। त्यांनी 34 एकदिवसीय सामन्यांपैकी 20 सामने जिंकलेले आहेत। त्यामुळे आज भारतीय महिलांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आपण बघतोय की आता भारताच्या विजयासाठी सर्वत्र प्रार्थना सुरू झालेली आहे। मात्र या सामन्यावर सावट असणार आहे ते पावसाचं। नवी मुंबई परिसरात सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। राहुल, पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे प्रेक्षकांची गर्दी झालेली आहे। क्रिकेट प्रेमींची सुद्धा गर्दी झाली, खास करून लहान मुलं सुद्धा आहेत आणि महिलांचं या ठिकाणी जे आहे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। दोन्ही साईडला जे आहे गर्दी, नेहरूच्या गेटला पण गर्दी झालेली आहे आणि साईडला पण पालत नेहरूच्या साईडचा एक गेट आहे त्या साईडला सुद्धा गर्दी झाली। तो पॅरल रोड आहे, त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे। फ्रंट रोडला पण ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि सकाळपासूनच म्हणजे 1.5-2 तासापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाचं प्रमाण थोड्या प्रमाणात सुरू आहे, त्याच्यामुळे आतमध्ये स्टेडियम मध्ये आहे थोडीशी त्या जो स्पीच आहे स्पीचवरती ताडपत्री टाकण्यात आलेली आहे, परंतु जो उत्साह आहे तो जो आहे थांबत नाही। पावसामध्ये सुद्धा लोक तिकीटची लाईन्स लावून उभा आहेत आणि 3 वाजता जवळपास मॅच सुरू होणार आहे। आता सध्या पावसाचं वातावरण तर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते, परंतु आता पुढे काय होतंय हे बघणं तिथंच महत्वाचं आहे। निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय अवघ्या देशाचं लक्ष आता लेखींच्या कामगिरीकडे लागलेलं आहे। महिला विश्वचषकाचा अंतिम सामना दरम्यान भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधनाच्या कामगिरीकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। स्मृती मंधना ही सांगलीची आहे, त्यामुळे सांगलीतनं देखील आता विशेष उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। सांगलीतल्या क्रिकेट प्रेमींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। आज महिला विश्वचषकचा अंतिम सामना आहे। भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आजचा अंतिम सामना रंगणार आहे। भारता महिला संघाची बॅकबोन मानली जाणारी स्मृती मंधना सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तिने धडे गिरवले आहेत। यासह सांगलीतील अनेक तिने मैदानावर सराव केलेला आहे। या अकॅडमीचे विष्णू शिंदे सर आपल्यासोबत आहेत। सर, या आजच्या सामन्याकडे आपण कसे पाहता? आजच्या सामन्याकडे पाहताना ऑस्ट्रेलिया विरुद्धचा जो आपला विजय आहे हा 200% आपला संघाचा कॉन्फिडन्स वाढवणारा आहे आणि आत्तापर्यंतची आपल्या भारतीय संघाची जर कामगिरी पाहिली तर दक्षिण आफ्रिकेबरोबर आपल्याला 100% यश मिळेल असा परफॉर्मन्स आपल्या या सर्व खेळाडूंनी केलेला आहे। स्मृती सेमीफायनलला 24वर बाद झाल्यानंतर सुद्धा हा सामना आपण ज्या संघर्षानं जिंकलेला आहोत त्याच्यामध्ये एक वेगळं वातावरण आणि एक उत्साह असा आलेला आहे आणि पुढची टीम पूर्वी कसं ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड पडायची थोडी त्या प्रमाणात बघितलं तर दक्षिण आफ्रिका टीम ही मला वीक वाटते आणि त्यामुळं आपलं वर्ल्ड कप जिंकायचं जे चान्सेस आहे ते 100% आहेत आणि स्मृतीची आजची खेळी 100ची असावी आणि ती असणार याच्याबद्दल मी आशावादी आहे। तुम्ही त्या स्मृतीबरोबर क्रिकेट खेळला आहात, कसे पाहता या आजच्या सामन्याला? खूप म्हणजे उत्साही आहे या सामन्याला, कारण की पहिल्यांदाच असं होतं की इंडियामध्ये इंडियन टीमचं जे प्रतिनिधित्व करते ॲज अ व्हाईस कॅप्टन
ती आमची सांगलीची सुकन्या स्मृती मंदाना आहे आणि त्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त रन्स तिचे आहेत आणि 2017 पासून ICC प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड ती आहे. त्यामुळं हे जे आता घडलंय, जी सेमीफायनल मॅच आपण बघितली की एक अविश्वसनीय मॅच, आपल्याला इम्पॉसिबल मॅच आपण काढली. त्यामुळं कॉन्फिडन्स बूस्ट जो झालाय तो खूप मोठ्या लेवलचा आहे आणि सांगलीकरच नाही तर देशातल्या सगळ्याच व्यक्तीच्या अंगात आज जल्लोष करायचा आहे ही तयारी झाली. आम्ही तर खूप जल्लोषाची तयारी केली, LED लावले, गुलाल आणलाय, जिलेबी वाटप आहे, भयानक कार्यक्रम आम्ही इथं करणार आहे. आणि एक प्राऊड मुवमेंट आहे सांगलीकरांना की ही जी सुकन्या आहे ही भारतामध्ये नाही, देशामध्ये नाही तर जगाच्या पाठीवरती सांगलीकरांचं नाव मोठं केलेलं आहे तिने. ह्याचा सगळा जो श्रेय आहे, आपण बघतो बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चालू आहे, तिच्या आई वडिलांना आणि तिच्या भावाला आहे. कारण की त्यांनी जे घडवलं तिला आणि सगळं त्याग करून एखाद्या मुलीला स्वतःच्या एवढं पुढं आणलं जिथं क्रिकेटला मुलींना स्कोप नव्हता किंवा घरातले घालायचे नाही, तर दिवस आणि रात्र तिच्या वडिलांनी तिथं प्रॅक्टिस घेतली, सराव केलं. आज आम्हाला त्यांचा सुद्धा अभिमान आहे, आदर्श म्हणून आम्ही त्यांना बघतो. त्यामुळे अशाच पद्धतीने अनेक स्मृती अजून घडावे, असेच अनेक वर्ल्ड कप आपल्याला मिळाले आणि आज 100% गुलाल आपला आहे, तयारी झालेली आहे, एवढंच मी सगळ्यांना सांगेन. आणि सांगलीमध्ये जल्लोष आहे. नक्कीच या अंतिम सामन्यात जल्लोष आपलाच आहे, विजय हे आपलाच आहे. 7 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत गारद केल्यानंतर भारताला हा सामना सोपा जाणार आहे. कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली. वर्ल्ड कप फायनल मध्ये महिला टीमला भारताच्या पुरुषांच्या टीमनेही खास शुभेच्छा दिलेल्या आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पासून ते अगदी सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडूंनी महिला टीमचं अभिनंदन केलंय आणि त्यांना खास संदेश सिद्ध दिलाय. I want to wish the women's team all the very best. Enjoy the occasion. Be fearless. Don't be scared of making a mistake. You've already made the entire country proud. Wishing the women's team all the very best for the World Cup final. Just enjoy the occasion. Be yourself. I think you have had an amazing campaign till now. Yourself और आप जो करते आए हो वही continue करो and wish you all the best. Just enjoy the occasion. You don't get to play a lot of World Cup finals. You don't need to do anything different. You're playing really well. Back yourself. Enjoy the moment. Give your best. And everything else will take care of itself. We just want to wish you luck, and the trophy is here only. You just have to pick it up. We are very happy and we are very proud with what you have achieved till now. And I'm very sure that you guys will go on and get us the World Cup. तर सगळ्यांनीच भारतीय संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण सुद्धा भारतीय संघाच्या विजयाची मनोकामना करूया आणि या सगळ्या सामन्याचे अपडेट सुद्धा आपण NDTV मराठीवर बघणार आहोतच. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.